अंडी भरव तूप तयार ही पद्धत माझ्या मामीने शिकवली आहे। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी 2 भांडे यूज होतील अशी तूप बनवण्याची प्रोसेस। 15 दिवसांची साय जपून ठेवलेली, थोडी बर्फ होता त्यामुळे ती वितळवली। आंबट करण्यासाठी 2 चमचे मी रात्री झोपताना दही घातलं आहे, न गरम करता ओन्ली फक्त दही घातलं आहे त्यामध्ये। आणि सकाळी उठल्यानंतर रवीने अगदी 2 मिनटं फिरवलं, त्यामध्ये 2 तांबे एवढं पाणी घातलं, लोणी आपोआप बाजूला निघालं। त्यातलं जे पाणी निघालं आहे ताक, ते मी बाजूला ठेवलं आहे। त्याची प्रोसेस मी पुढे सांगते। ही जीवनातही तसंच असतं, आपण रोज थोडं थोडं सहन करतो, थोडं दुखावतो, सावरतो, पण जेव्हा संयम आणि योग्य विचारांचं दही घालतो तेव्हा आयुष्यातलं चांगुलपणा लोण्यासारखा वर येतो। सेम तसंच हे लोणी वर आलेलं आहे। ताक वेगळं केलं, लोणी वेगळं झालं, मग त्याच लोण्यातून निघालं शुद्ध असं तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तसंच आपल्या मनातही वाईट अनुभव ताकासारखे बाजूला ठेवायचे आणि चांगले विचार तुपासारखे जपायचे। आपण जसं स्वतःसाठी चांगले विचार करतो तसं दुसऱ्यांसाठीही करा, कारण दुसऱ्यांविषयी चांगलं ठेवलं की आपलं मनही स्वच्छ आणि हलकं होतं। तूप जितकं स्वच्छ तितकंच त्याची चव सुंदर, आणि मन जितकं स्वच्छ तितकं आयुष्य हे सुंदर। इथं मी जे ताक काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी सायट्रिक ॲसिड टाकलं आहे। सायट्रिक ॲसिड थोडं मी एक वाटी, अर्धी वाटी एवढं घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं ताक। ते जरा थोडं गरम झालं 1-2 मिनिटभर की त्यामध्ये मी सायट्रिक ॲसिड टाकलं। तुम्ही बघू शकता त्यापासून अगदी छान असं घरगुती आपलं पनीर तयार झालं। तुम्ही ही लागलीच पनीरची भाजी करून खा। तुम्ही बघू शकता पुढे की तूप मी कढवायला ठेवलेलं आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये तूप कडून तयार होतं। मी मंद आचेवर ठेवलं आहे कढायला। मला एक डाऊट आहे, या तुपावरती फेस का येतो याचं उत्तर मला प्लीज कमेंटमधून कळवा। आणि मी याआधी एक तूप बनवलं आहे, ते तुम्ही बघू शकता किती रवाळ असं बनलेलं आहे। आता बनवलेलं तूप मी ह्या डब्यात ओतून ठेवलं बघू। माझी प्रोसेस आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।